मॅनेजरनेच लुटली बँक. फिल्मी स्टाईलने काढले तब्बल 5 कोटी. पण एका चुकीमुळे तो सापडला जाळ्यात. पैशाचं आमिष दिसलं की भल्याभल्यांची बुद्धी घाण पडते. अधिकचे पैसे मिळवण्याची संधी असेल तर लोक नोकरीही पणाला लावतात. काही जणांना खरोखर पैसा मिळतही असेल, पण बहुतांश ठिकाणी तसं होत नाही. गौरीशंकर बावनकुळे असे या प्रकरणातल्या मुख्य आरोपी बँक मॅनेजरचं नाव आहे. त्याने या बँकेतील खातेदारांचे तब्बल 5 कोटी रुपये परस्पर काढले. त्याने अगदी फिल्मी स्टाईलने स्वतःला काम करत असलेल्या बँकेवरच दरोडा टाकला. तू आम्हाला 5 कोटी कॅश दे, आम्ही 1.5 तासात तुला 6 कोटी देतो, असं आमिष या मॅनेजरला एका एजन्सीने दाखवलं होतं. त्यानंतर बावनकुळेने बँकेतल्या खातेधारकांच्या खात्यातून ही रक्कम जमा केली. त्याने बँकेतल्या आणखी एका साथीदाराच्या मदतीने हे पैसे गोळा केले. पण इतके पैसे बँकेत ठेवता येणं तर शक्यच नव्हतं. त्यांनी बँकेच्या बाजूचं एक ड्राय क्लिनिंगचं दुकान गाठलं. त्या दुकानदाराला हे पैसे त्याच्या दुकानात ठेवण्यासाठी 1 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. दुकानदाराने आणि मॅनेजरने हा पैसा दुकानात नेऊन ठेवला. पण पोलिसांना खबर लागली आणि आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली. अचानक इतकी मोठी कॅश शहरात सापडल्याने अनेकांना हे हवाला रॅकेट असल्याची शक्यता वाटली. पण पोलिसांनी माहिती दिल्यावर हा आपलाच पैसा होता हे लोकांच्या लक्षात आले. 1.5 तासात 5 कोटींचे 6 कोटी करून देतो यावर बँक मॅनेजरचा विश्वास बसावा आणि त्याने बँकेतून एवढी मोठी रक्कम रोखीने बाहेर काढावी हे सहज पटण्यासारखं नाही. त्यामुळे गौरीशंकर बावनकुळे सांगतोय ते खरं आहे की या प्रकरणात वेगळाच काही अँगल आहे. याचा तपास भंडारा पोलीस करत आहेत.